नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत. ऑटोनॉमिक और ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. कोणती सिस्टीम? ऑटोनॉमिक और ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. याच्यापूर्वी आपण दोन बघितलेले आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. थर्ड सिस्टीम इज ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. पेरिफेरल आणि ऑटोनॉमस हे दोन जे आहेत ते महत्वाचे कुठे आहेत तर बोर्डासाठी महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. त्यामध्ये एक्सप्लेन जास्त डिटेल कुठे केलेलं आहे तर बोर्ड बुक मध्ये केलेलं आहे. मग त्यामध्ये ऑटोनॉमिक और ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम ट्रान्समिट्स इम्पल्सेस फ्रॉम CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम टू इनव्हॉलंटरी ऑर्गन्स अँड स्मूथ मसल्स ऑफ बॉडी. हा पॉइंट आता समजावून घ्या. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम किंवा ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम ट्रान्समिट इम्पल्सेस म्हणजेच इम्पल्स संदेश कॅरी करण्याचं किंवा पाठवण्याचं काम करतात. कुठून कुठपर्यंत? फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम टू म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम पासून कुठपर्यंत तर इनव्हॉलंटरी ऑर्गन्स अँड स्मूथ मसल्स ऑफ बॉडी म्हणजेच आपल्या बॉडी मधले जे इनव्हॉलंटरी ऑर्गन्स आहेत. विच ऑर्गन्स कॉल्ड इनव्हॉलंटरी ऑर्गन्स? दीज ऑर्गन्स डू नॉट कंट्रोल आवर विल पॉवर. आपल्या इच्छाशक्तीवर जे कंट्रोल होऊ शकत नाहीत असे जे ऑर्गन असतात, दीज ऑर्गन्स कॉल्ड इनव्हॉलंटरी ऑर्गन्स. मग त्यामध्ये आणि दुसरं काय? स्मूथ मसल्स ऑफ बॉडी. स्मूथ मसल्स तुम्हाला माहित आहे, स्मूथ मसल्स बघितलेले आहेत कुठं प्रेझेंट असतात तर विसेरल ऑर्गन जे आहेत तिथं प्रेझेंट असतात. काय? स्मूथ मसल्स लाईक इंटेस्टाईन. इंटेस्टाईन सारखे जे पार्ट आहेत त्यांच्यामध्ये काय असतात? स्मूथ मसल्स. म्हणजे ते सुद्धा कसले असतात? इनव्हॉलंटरी त्यामध्ये मसल्स असतात. म्हणजे दीज मसल्स डू नॉट कंट्रोल आवर विल पॉवर. आपल्या इच्छाशक्तीवर ते सुद्धा मसल्स कंट्रोल होऊ शकत नाहीत. दीज मसल्स आर कॉल्ड स्मूथ मसल्स. म्हणजे फर्स्ट पॉइंट मध्ये आपण काय बघितलं? ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम त्यामध्ये ट्रान्समिट्स, काय ट्रान्समिट करते? इम्पल्सेस. कोणते आलेले इम्पल्सेस? फ्रॉम कुठून? सेंट्रल नर्वस सिस्टीम टू कुठपर्यंत? इनव्हॉलंटरी ऑर्गन्स अँड स्मूथ मसल्स ऑफ बॉडी. म्हणजेच फक्त सेंट्रल नर्वस सिस्टीम पासून जे इनव्हॉलंटरी ऑर्गन्स आहेत, नंतर इनव्हॉलंटरी मसल्स आहेत त्यामध्ये स्मूथ मसल्स, यांच्यापर्यंत काय आलेले इम्पल्स फक्त कॅरी करण्याचं काम कोण करत असतं? ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. विच ऑर्गन्स कॉल्ड इनव्हॉलंटरी ऑर्गन्स? म्हणजेच दीज ऑर्गन्स डू नॉट कंट्रोल आवर विल पॉवर. Which muscles called involuntary muscles? Smooth muscles. Because these muscles do not control our willpower. These muscles present in visceral organs like example intestine. Second point मध्ये, it controls and regulates the activities of involuntary organs like cardiac muscles, smooth muscles, glands, etc. मग हे जे आहेत त्यामध्ये it controls काय कंट्रोल करतात आणि रेग्युलेट? कंट्रोल्स अँड रेग्युलेट्स. म्हणजेच त्यामध्ये ऑटोनॉमस सिस्टीम किंवा ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम कंट्रोल्स अँड रेग्युलेट्स म्हणजेच नियंत्रण ठेवते आणि त्याला प्रॉपर वेला आणण्याचं काम करते. कशाला? ऍक्टिव्हिटीज ऑफ इनव्हॉलंटरी ऑर्गन्स. त्यामध्ये लाईक कार्डियाक मसल्स, स्मूथ मसल्स, ग्लँड्स एक्सेट्रा. म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे तर ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम जी आहे ती रेग्युलेट आणि कंट्रोल करण्याचं काम करते. कुणाला? तर ऍक्टिव्हिटीज ऑफ इनव्हॉलंटरी ऑर्गन्स. ऍक्टिव्हिटीज इनव्हॉलंटरी ऑर्गन्स जे आहेत त्यामध्ये हार्ट येतं, नंतर लंग्स येतात, सगळे बाकीचे जे आपल्या कशावर इच्छेवर कंट्रोल होऊ शकत नाहीत ते सगळे ऑर्गन कसले? इनव्हॉलंटरी ऑर्गन्स. डू नॉट कंट्रोल आवर विल पॉवर. मग त्यामध्ये लाईक कार्डियाक मसल्स. कार्डियाक मसल्स प्रेझेंट इन सिंगल ऑर्गन कॉल्ड हार्ट. फक्त लक्षात ठेवा कार्डियाक मसल्स कुठे प्रेझेंट असतात तर फक्त आणि फक्त हार्ट मध्येच. म्हणजेच कार्डियाक मसल्स प्रेझेंट इन हार्ट. दीज ऍक्टिव्हिटीज नॉट कंट्रोल आवर विल पॉवर. म्हणजेच ते कंट्रोल आणण्याचं काम, रेग्युलेट करण्याचं काम कोण करत असतं? ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. मसल्स नंतर स्मूथ मसल्स आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रेझेंट इन व्हिसरल ऑर्गन्स लाईक इंटेस्टाईन. इंटेस्टाईन सारख्या व्हिसेरल ऑर्गन मध्ये स्मूथ मसल्स असतात. दीज मसल्स डू नॉट कंट्रोल आवर विल पॉवर.
इट कंट्रोल्स, मग ते जे मसल्स आहेत कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं? ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम कंट्रोल आणि रेग्युलेट करते. ग्लँड्स, व्हेरियस टाइप्स ऑफ ग्लँड्स, these controls and regulates which system? ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. म्हणजे जे आपण काही कंट्रोल करू शकत नाही ते कोण कंट्रोल करण्याचं काम करतं? ऑटोनॉमिक और ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम करत असते. म्हणजेच त्याचं काम काय? तर सेकंड पॉइंट, इट कंट्रोल्स मीन्स ऑटोनॉमिक और ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम कंट्रोल्स अँड रेग्युलेट्स काय करतं? तर द ऍक्टिव्हिटीज ऑफ इनव्हॉलंटरी ऑर्गन्स like cardiac muscles, smooth muscles, glands, etc. इथल्या सगळं कंट्रोल आणि रेग्युलेट करण्याचं काम ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम करत असते. नेक्स्ट त्यामध्ये थर्ड पॉइंट, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम इज क्लासिफाइड इनटू टू टाइप्स सच ॲज. ऑटोनॉमस किंवा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम दोन, त्यामध्ये वर्गीकरण दोन टाइप मध्ये झालेलं असतं. म्हणजेच ऑटोनॉमिक और ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम is classified into two types such as, first type capital A, sympathetic nervous system SNS, and second parasympathetic nervous system PNS. त्याचा शॉर्ट फॉर्म SNS आणि PNS अशा दोन सिस्टीम कुणाच्या आहेत? तर ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचे आहेत. म्हणजेच त्यामध्ये फर्स्ट कोणती? तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि सेकंड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम SNS as well as PNS. मग त्यामध्ये आता फर्स्ट सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. लक्षात ठेवा, एवढंही वाटतंय सोपं नाही स्ट्रक्चर, हे कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे. फक्त डोक्यात व्यवस्थित ठेवत जायचं, याच्यावर MCQ भरपूर येतात. मग त्यामध्ये सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, त्यामध्ये फर्स्ट पॉइंट काय? इट इज ऑल्सो कॉल्ड थोरॅकोलुंबार आउटफ्लो अँड इट ओरिजिनेट्स इन, कुठे ओरिजिनेट्स? thoracic and lumbar region of spinal cord, that is T1 to L3. बघा, sympathetic nervous system SNS, त्यामध्ये कॉर्ड, तिलाच काय म्हणतात? thoracolumbar outflow. MCQ ला लक्षात ठेवायचं. SNS is also called as thoracolumbar outflow. SNS म्हणजेच sympathetic nervous system, also called thoracolumbar outflow and it originates, त्याचा जो उगम आहे कुठं आहे? originates in the thoracic and lumbar region of spinal cord, that is T1 to L3 region. म्हणजेच आता हा पॉइंट समजावून घ्या, याचा जो ओरिजिन आहे तो कुठं आहे? thoracic and lumbar. thoracic जो आपला छातीचा भाग पूर्ण कंप्लीट येतो तो thoracic. लुंबार, विच रिजन इज कॉल्ड लुंबार रिजन, हे आपण पाहिलेलं आहे लोकोमोशन अँड स्केलेटन मध्ये, जे वर्टिब्रे बघताना आपण पाहिलेलं आहे. लुंबार रिजन, अप्पर ॲबडॉमिनल रिजन इज कॉल्ड लुंबार रिजन. पोटाचा जो वरचा भाग असतो त्याला काय म्हणतात? लुंबार रिजन. तिथपर्यंत, पण त्यामध्ये पण कुठं? L3 आणि T1 मीन्स थोरॅसिक वर्टेब्रा नंबर 1, तिथून याचा स्टार्ट होतो. शेवट कुठं आहे? L3 म्हणजेच लुंबार वर्टेब्री नंबर 3, थोरॅसिक वर्टेब्री टोटल 12, लुंबार वर्टेब्री टोटल 5. मग त्यामध्ये एकूण टोटल किंवा कंप्लीट थोरॅसिक वर्टेब्री 12 त्यामध्ये इन्क्लूड आहेत. म्हणजे तेवढा रिजन. आणि दुसरं काय? L3 टोटल 5, L5 आहे म्हणजे लुंबार वर्टेब्री 5 आहे, त्यापैकी 3 पर्यंत हा रिजन असतो. समजलं? म्हणजे फर्स्ट पॉइंट काय? इट इज ऑल्सो कॉल्ड मीन्स सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम SNS इज ऑल्सो कॉल्ड thoracolumbar outflow and it originates from, कुठून ओरिजिनेट झालेला आहे? तर thoracic and lumbar region of spinal cord. फक्त विचार करताना ते वर्टेब्रेचा करून चालायचं, पण रिजन कोणता असतो? स्पायनल कॉर्ड मधला रिजन असतो, थोरॅसिक पासून लुंबार 3 पर्यंतचा, म्हणजेच T1 to L3. नेक्स्ट नंबर सेकंड, इट कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी पेअर्स? 22 पेअर्स ऑफ सिम्पॅथेटिक गॅंग्लिया which lie on, कुठं lie झालेला आहे? पेअर ऑफ सिम्पॅथेटिक कॉर्ड्स ऑन लॅटरल साइड्स ऑफ स्पायनल कॉर्ड.
म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे, यामध्ये किती कन्सिस्ट असतात तर 22 पेअर्स ऑफ सिम्पॅथेटिक गॅंग्लिया, म्हणजेच एस सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कन्सिस्ट हाऊ मेनी पेअर्स ऑफ गॅंग्लिया, 22 पेअर्स ऑफ सिम्पॅथेटिक गॅंग्लिया. यामध्ये 22 पेअर असतात, म्हणजेच टोटल 44 काय असतात सिम्पॅथेटिक गॅंग्लिया असतात. विच लाय ऑन, कुठं लाय झालेलं आहे तर पेअर ऑफ सिम्पॅथेटिक कॉर्ड्स, म्हणजे सिम्पॅथेटिक कॉर्ड जे आलेले असतात खालीपर्यंत त्यांच्या ते 2 कॉर्ड आलेले असतात त्या कॉर्डवर असतात. म्हणजे 22 एका बाजूला 22 दुसऱ्या बाजूला, समजलं, कारण कॉर्ड सुद्धा काय पेअर मध्ये. तसंच काय असणार आहे सिम्पॅथेटिक गॅंग्लिया सुद्धा पेअर मध्ये असतात. थ्रेड लाईक स्ट्रक्चर कॉर्ड, त्याच्यावर ते इकडं 22 तिकडं 22. नंतर ऑन लॅटरल साइड्स ऑफ स्पायनल कॉर्ड, आणि बरोबर असा जर स्पायनल कॉर्ड असेल पूर्ण तर ह्या बाजूला आणि त्या बाजूला काय असणार आहे, त्यामध्ये पेअर ऑफ सिम्पॅथेटिक कॉर्ड्स, म्हणजेच ही स्पायनल कॉर्ड आणि त्याच्या ह्या बाजूला आणि पलीकडच्या बाजूला काय असणार आहे लॅटरल साइडला काय असणार तर सिम्पॅथेटिक कॉर्ड्स असणार, एक इकडं एक इकडं, म्हणजेच पेअर. आणि त्या प्रत्येक सिम्पॅथेटिक कॉर्डवर each sympathetic cord consists 22 sympathetic ganglia, म्हणजेच right side 22 left side 22, total 22 pairs means 44 sympathetic ganglia present on right as well as left side, म्हणजेच sympathetic cords. Third point, the preganglionic nerve fibers are short and it conducts impulses from CNS by an axon. म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे, व्हाय इट इज कॉल्ड प्री गॅंग्लिओनिक नर्व फायबर्स, का बरं याला म्हटलं असेल सांगा बघू. दीज नर्व फायबर्स प्रेझेंट बिफोर गॅंग्लिऑन, म्हणजेच हे जे नर्व फायबर्स प्रेझेंट असतात ते कुठं तर गॅंग्लिऑनच्या पूर्वी येतात. सो इट इज कॉल्ड प्री गॅंग्लिओनिक नर्व फायबर्स. आर शॉर्ट, हे कसे असतात शॉर्ट, अँड इट कंडक्ट्स, काय कंडक्ट करतात इम्पल्सेस, म्हणजे संदेश वाहण्याचं काम करतात. कुठून फ्रॉम सीएनएस सेंट्रल नर्वस सिस्टीम बाय अन एक्झॉन, म्हणजेच एक्झॉन मार्फत सेंट्रल नर्वस सिस्टीम पासून इम्पल्स कंडक्ट किंवा कॅरी करण्याचं काम जे करतात ते कोण असतात प्री गॅंग्लिओनिक नर्व फायबर्स. मग काय सांगितलं या पॉइंट मध्ये थर्ड, द प्री गॅंग्लिओनिक नर्व फायबर्स आर शॉर्ट. व्हाय इट इज कॉल्ड प्री गॅंग्लिओनिक नर्व फायबर्स, बिकॉज these nerve fibers present before ganglion, कुठं असतात गॅंग्लिऑनच्या पूर्वी येतात म्हणून त्याला प्री गॅंग्लिओनिक. तसंच इट कंडक्ट्स इम्पल्सेस फ्रॉम सीएनएस बाय अन एक्झॉन, एक्झॉन मार्फत सेंट्रल नर्वस सिस्टीम पासून इम्पल्स कंडक्ट करतात किंवा कॅरी करतात. नेक्स्ट पॉइंट नंबर 4, द पोस्ट गॅंग्लिओनिक नर्व फायबर्स आर लॉन्ग and it is second neuron of ganglionic pathway that extends from autonomic ganglion to effector organ. आता हा पॉइंट समजावून घ्या. पोस्ट गॅंग्लिओनिक नर्व फायबर, व्हाय इट इज कॉल्ड पोस्ट गॅंग्लिओनिक नर्व फायबर, बिकॉज दीज नर्व फायबर्स प्रेझेंट आफ्टर गॅंग्लिऑन, म्हणजेच गॅंग्लिऑन नंतर येतात म्हणून त्यांना मग काय म्हणतात पोस्ट गॅंग्लिओनिक नर्व फायबर्स. आर लॉंग, हे कसे असतात इलॉंगेटेड, लॉंग असतात. अँड इट इज सेकंड न्यूरॉन ऑफ गॅंग्लिओनिक पाथवे, म्हणजेच गॅंग्लिऑनचा जो पाथवे आहे त्या पाथवेमध्ये हे सेकंड न्यूरॉन असतात. कोण पोस्ट गॅंग्लिऑन नर्व फायबर्स. गॅंग्लिऑन म्हणजेच व्हॉट इज विच इज कॉल्ड गॅंग्लिऑन, ॲग्रिगेशन ऑफ न्यूरॉन्स आर कॉल्ड गॅंग्लिऑन, म्हणजे न्यूरॉन एकत्र येतात एक गाठ बनते, त्या गाठीलाच काय म्हणतात गॅंग्लिऑन. गॅंग्लिऑनला गॅंग्लिऑन कशाला म्हणतात किंवा डिफाइन द टर्म गॅंग्लिऑन, ॲग्रिगेशन ऑफ न्यूरॉन्स आर कॉल्ड गॅंग्लिऑन, म्हणजे न्यूरॉन एकत्र येतात आणि त्यांची गाठ बनते, त्या गाठीला काय म्हणतात गॅंग्लिऑन. मग ह्या गॅंग्लिऑनच्या पाथवेमध्ये सेकंड न्यूरॉन कोण असतो पोस्ट गॅंग्लिओनिक नर्व फायबर, आणि फर्स्ट न्यूरॉन कोण असतो प्री गॅंग्लिओनिक नर्व फायबर. दॅट एक्सटेंड्स फ्रॉम ऑटोनॉमिक गॅंग्लिऑन टू इफेक्टर ऑर्गन. मग हे जे एक्सटेंड झालेले असतात कुठून ऑटोनॉमिक गॅंग्लिऑन पासून कुठपर्यंत गेलेले असतात इफेक्टर ऑर्गन्स. विच ऑर्गन्स कॉल्ड इफेक्टर ऑर्गन्स, एक्झाम्पल आयज, इयर, नोज, माउथ एटसेट्रा.
दीज आर इफेक्टर ऑर्गन्स. इथपर्यंत ऑटोनॉमिक गँग्लियॉन पासून इफेक्टर ऑर्गन त्यामध्ये माउथ, आयज, इयर्स, नोज इथपर्यंत काय झालेले असतात, एक्सटेंड झालेले असतात. समजलं? म्हणजे फोर्थ पॉइंट मध्ये काय, द पोस्ट गँग्लियॉनिक नर्व फायबर्स आर लॉंग. व्हाय इट इज कॉल्ड पोस्ट गँग्लियॉनिक नर्व फायबर? Because it is present after ganglion, so it is called post ganglionic nerve fiber. These are long and it is second neuron of ganglionic pathway. First neuron of ganglionic pathway is preganglionic nerve fiber. समजलं? सेकंड मध्ये कोण? पोस्ट गँग्लियॉनिक नर्व फायबर. तसंच त्यामध्ये न्यूरॉन ऑफ गँग्लियॉनिक पाथवे that extends from autonomic ganglion to effector organ. And fifth point, next, the terminal end of postganglionic nerve fiber secretes adrenaline as well as noradrenaline. These are called adrenergic fibers. म्हणून त्यांना काय म्हणतात? adrenergic fibers. म्हणजेच टर्मिनल एंड शेवटचं जे टोक असतं कशाचं? पोस्ट गँग्लियॉनिक नर्व फायबर्स सिक्रीट्स, शेवटचं जे टोक असतं सिक्रीट काय करतं? ॲड्रेनालिन अँड नॉर ॲड्रेनालिन. सो इट इज कॉल्ड ॲड्रेनर्जिक फायबर्स. म्हणून ह्या फायबरला काय म्हणतात? ॲड्रेनर्जिक फायबर्स. MCQ लक्षात ठेवायचं. कशावर? याच्यावर. म्हणजे द टर्मिनल एंड ऑफ पोस्ट गँग्लियॉनिक नर्व फायबर्स. पोस्ट गँग्लियॉनिक नर्व फायबरचा जो टर्मिनल असतो, टोक असतं, तिथून काय होतं? सिक्रीट्स ॲड्रेनालिन अँड नॉर ॲड्रेनालिन. These are also called adrenergic fibers. लक्षात ठेवा, पोस्ट गँग्लियॉनिक नर्व फायबर्स आर also called adrenergic fibers. Why it is called adrenergic fibers? Because it secretes adrenaline and noradrenaline. So it is called adrenergic fibers. Next, त्यामध्ये 6th point, sympathetic nervous system controls. काय कंट्रोल करते? बॉडी ऍक्टिव्हिटीज ड्यूरिंग एमर्जन्सीज लाईक फाइट, फ्लाइट और फ्राइट. सिंपॅथेटिक नर्वस सिस्टीम कंट्रोल्स. सिंपॅथेटिक नर्वस सिस्टीम काय कंट्रोल करते? तर बॉडी ऍक्टिव्हिटीज ड्यूरिंग एमर्जन्सीज. ज्यावेळी गडबड असते, एमर्जन्सी असते, त्या काळात बॉडी ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं? सिंपॅथेटिक नर्वस सिस्टीम. मग त्यामध्ये लाईक एमर्जन्सीज मध्ये काय येतं? तर त्यामध्ये फाइट, फ्लाइट और फ्राइट. 3F लक्षात ठेवायचं. 3F ज्या वेळेला येतात, फाइट म्हणजे थोडक्यात कलह, लढा, नंतर फ्लाइट उड्डाण आणि फ्राइट धास्ती. ह्या काळात 3F लक्षात डोक्यात ठेवायचं. म्हणजेच SNS सिंपॅथेटिक नर्वस सिस्टीम कंट्रोल्स बॉडी ऍक्टिव्हिटीज ड्यूरिंग एमर्जन्सीज. त्यामध्ये which emergencies? 3F. Which 3? First F fight, second F flight and third F fright. म्हणजे लढा, उड्डाण आणि धास्ती. डोक्यात फिट करून ठेवायचं. आणि लास्ट पॉइंट यामध्ये 7, दिस सिस्टीम ऑल्सो वर्क्स ड्यूरिंग स्ट्रेस, पेन, अँगर. ही सिस्टीम ऍक्टिव्ह कधी असते? लक्षात ठेवा, ही सिस्टीम कधी ऍक्टिव्ह असते? ड्यूरिंग स्ट्रेस, ज्यावेळी आपल्याला ताण आलेला असतो. पेन, ज्यावेळी आपल्याला वेदना निर्माण झालेल्या असतात. अँगर, ज्यावेळी आपल्याला काय झालेलं असतं? राग आलेला असतो. म्हणजेच दिस सिस्टीम, विच सिस्टीम? सिंपॅथेटिक नर्वस सिस्टीम ऑल्सो वर्क्स ड्यूरिंग स्ट्रेस, पेन अँड अँगर. कंप्लीटेड द सिस्टीम, विच सिस्टीम? सिंपॅथेटिक नर्वस सिस्टीम. नेक्स्ट सिस्टम, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, PNS. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम सेकंड त्यामध्ये असणारी सिस्टीम. इन विच सिस्टीम? ऑटोनॉमिक और ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. फर्स्ट सिस्टीम इज कंप्लीटेड सिंपॅथेटिक नर्वस सिस्टीम, सेकंड सिस्टीम पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, इट इज ऑल्सो कॉल्ड craniosacral outflow and it consists of branches from cranial number 3rd, 7th, 9th and 10th nerves, sacral number 2nd and 3rd nerves and spinal number 4th nerves. म्हणजे यामध्ये सांगितले काय? MCQ ला लक्षात ठेवा हा पॉइंट. म्हणजेच पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज
क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो, जसं त्याच्यामध्ये सांगितलं होतं सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, तसं ह्याच्यामध्ये सुद्धा काय एमसीक्यू साठी महत्वाचं आहे. काय पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो अँड इट कन्सिस्ट ऑफ ब्रांचेस. यामध्ये कोणत्या ब्रांचेस कन्सिस्ट केलेल्या आहेत तर त्यामध्ये फ्रॉम क्रॅनियल नंबर 3rd, 7th, 9th and 10th nerves. नंतर सॅक्रल नंबर 2nd and 3rd and spinal nerves नंबर 4th. या सगळ्या कशात इन्क्लूड केलेल्या आहेत किंवा कन्सिस्ट पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये. सेकंड पॉइंट मध्ये इट कन्सिस्ट ऑफ गॅंग्लिया which are very close or within the wall of effector organs like heart, lungs, stomach, kidney etc. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे, इट कन्सिस्ट ऑफ गॅंग्लिया और गॅंग्लिऑन सांगितलेलं आहे तुम्हाला. गॅंग्लिया कशाला म्हणायचं किंवा गॅंग्लिऑन. गॅंग्लिऑन ऍग्रिगेशन ऑफ न्यूरॉन्स इज कॉल्ड ॲज गॅंग्लिऑन. म्हणजे सगळे न्यूरॉन एकत्र येतात आणि एक गाठ बनते, त्या गाठीलाच काय म्हणतात गॅंग्लिया किंवा गॅंग्लिऑन. म्हणजेच इट कन्सिस्ट मीन्स पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कन्सिस्ट गॅंग्लिया और गॅंग्लिऑन which are very close or within the wall of effector organs. आणि हे जे गॅंग्लिया असतात हे क्लोज असतात, अगदी जवळ असतात, किंवा विदिन द वॉल ऑफ इफेक्टर ऑर्गन्स. इफेक्टर ऑर्गन जे आहेत ते इफेक्टर ऑर्गनच्या वॉलमध्ये आतमध्ये असतात. कोणते हे गॅंग्लिया. मग त्यामध्ये विच ऑर्गन्स लाईक हार्ट, हार्ट आहे त्यामध्ये, नंतर लंग्स आहे, स्टमक, किडनी, हे सगळे एटसेट्रा, हे सगळे जे ऑर्गन्स आहेत त्यांच्या वॉलमध्ये किंवा व्हेरी क्लोज काय असतात गॅंग्लिया. म्हणजेच पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कन्सिस्ट गॅंग्लिया which are very close or within the wall of effector organs like heart, lungs, stomach, kidney etc. समजलं. आता नेक्स्ट पॉइंट थर्ड. The preganglionic nerve fibers are long and postganglionic nerve fibers are short. लक्षात ठेवा बरोबर विरोधी आहेत. म्हणजे आपण जे कोणत्या सिस्टीम मध्ये बघितले होते सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये काय होते प्रीगॅंग्लियोनिक नर्व फायबर्स शॉर्ट होते आणि पोस्ट गॅंग्लियोनिक नर्व फायबर्स लॉंग होते. बरोबर त्याच्या अगेन्स्ट इथं आहे, म्हणजेच बरोबर विरोध आहे. काय इन धिस नर्वस सिस्टीम म्हणजेच पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम त्यामध्ये प्रीगॅंग्लियोनिक नर्व फायबर्स आर लॉंग अँड पोस्ट गॅंग्लियोनिक नर्व फायबर्स आर शॉर्ट. बरोबर इथं विरोध आहे. तिथं जे लॉंग आहे ते इथं शॉर्ट, तिथं जे शॉर्ट आहे इथं लॉंग. व्हाय इट इज कॉल्ड प्रीगॅंग्लियोनिक नर्व फायबर्स? बिकॉज these nerve fibers present before ganglion, so it is called preganglionic nerve fibers. Why it is called postganglionic nerve fibers? Because these nerve fibers present after ganglion, so it is called postganglionic nerve fibers. म्हणजे ह्या पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे लक्षात ठेवायचं, तिकडं जे आहे ते विरोधी येत आहे. म्हणजे थर्ड पॉइंट, द प्रीगॅंग्लियोनिक नर्व फायबर्स आर लॉंग and postganglionic nerve fibers are short. Next, fourth point, the terminal end of postganglionic nerve fibers secretes, काय secrete करतात acetylcholine, so it is called cholinergic fibers. यांना म्हणून काय म्हणतात cholinergic fibers. तिथं शब्द वेगळा आहे, इथं शब्द वेगळा आहे. तिथं एंड्रेनर्जिक फायबर्स आपण म्हणत होतो एंड्रेनर्जिक फायबर्स, इथं काय म्हणतोय कोलिनर्जिक फायबर्स. तिथं एंड्रेनर्जिक फायबर्स, इथं कोलिनर्जिक फायबर्स. व्हाय इट इज कॉल्ड एंड्रेनर्जिक फायबर्स इन सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम? बिकॉज पोस्ट गॅंग्लियोनिक नर्व फायबर सिक्रीट्स ॲड्रेनालिन और नॉर ॲड्रेनालिन. ते तिथंच सिक्रेट करत होतं, म्हणून त्यांना काय म्हणत होतो ॲड्रेनर्जिक फायबर्स. व्हाय इट इज कॉल्ड कोलिनर्जिक फायबर्स? बिकॉज postganglionic nerve fiber secretes only acetylcholine, so it is called cholinergic fibers. बघा डिफरन्स दोघांच्या मधला. तिथं एंड्रेनर्जिक, इथं कोलिनर्जिक. का तिथं एंड्रेनर्जिक म्हणायचं होतं तर तिथं कोणते सिक्रेट होत होते
पोस्ट गॅंग्लियॉनिक नर्व फायबर्सच्या टर्मिनल एंड पासून तर ॲड्रेनालिन ॲज वेल ॲज नॉर ॲड्रेनालिन. इथं पोस्ट गॅंग्लियॉनिक नर्व फायबर्स मधून काय सिक्रेट होत आहे तर यामध्ये सिक्रेट होत आहे ॲसिटिल कोलिन. म्हणून याच्यावरून याला काय म्हणतात, दिस फायबर्स आर कॉल्ड कोलिनर्जिक फायबर्स. म्हणजेच फोर्थ पॉइंट काय, द टर्मिनल एंड ऑफ, याचा जो शेवट थोडक्यात, द टर्मिनल एंड ऑफ कुणाचा, पोस्ट गॅंग्लियॉनिक नर्व फायबर्स. हा समजा पोस्ट गॅंग्लियॉनिक नर्व फायबर आहे आणि त्याचं जे टर्मिनल आहे टोक, तिथून काय सिक्रेट होत असतं, सिक्रीट्स. काय सिक्रेट केलं जातं, ॲसिटिल कोलिन. सो these fibers are called as cholinergic fibers. MCQ ला दोघांच्या मधलं लक्षात ठेवायचं, तिथं ते इथं हे. तसंच त्यांना तिथं काय म्हणतात, त्यांना क्रॅनिओसॅक्रल म्हणतात, तसं तिथं त्यांना सांगितलेलं आहे ते काय म्हणाय, थोरॅसिक लुंबार आउटफ्लो. तसं इथं काय आहे तर क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो. समजलं. आता नेक्स्ट पॉइंट नंबर 5. ॲसिटिल कोलिन ऍक्ट्स ॲज, काय म्हणून ऍक्ट होतं, न्यूरोट्रान्समीटर्स ॲज वेल ॲज इनहिबिटर ऑफ विसेरल ॲक्टिव्हिटीज लाईक डायजेशन, मिक्च्युरेशन एटसेट्रा. म्हणजेच हा आता पॉइंट समजावून घ्या. ॲसिटिल कोलिन जे काय म्हणून ऍक्ट होत असतं तर ॲसिटिल कोलिन ऍक्ट्स ॲज, काय म्हणून ऍक्ट होत आहे तर न्यूरोट्रान्समीटर्स. न्यूरोट्रान्समीटर्स ॲज वेल ॲज, म्हणजेच इथं जी केमिकल सिक्रेट केली जातात म्हणून त्याला काय म्हणतात, न्यूरोट्रान्समीटर म्हणून ऍक्ट होतं. तसंच ॲज वेल ॲज इनहिबिटर, इनहिबिटर जे रोखण्याचं काम करतात, ऑफ काय रोखतात, विसेरल ऍक्टिव्हिटीज. विच ऍक्टिव्हिटीज, लाईक डायजेशन, मिक्च्युरेशन एटसेट्रा. डायजेशन, पचन होणं, त्याच्यावर इनहिबिटचं काम कोण करतं, ॲसिटिल कोलिन. मिक्च्युरेशन म्हणजेच मूत्र विसर्जन. मिक्च्युरेशन म्हणजे काय, मूत्र विसर्जन. हे इनहिबिट करण्याचं काम कोण करतं, ॲसिटिल कोलिन करतं. म्हणजेच त्यामध्ये काय सांगितलेलं आहे पॉइंट मध्ये, ॲसिटिल कोलिन ऍक्ट्स ॲज न्यूरो ट्रान्समीटर्स ॲज वेल ॲज इनहिबिटर्स ऑफ कुणाचे, विसेरल ऍक्टिव्हिटीज. विच त्यामध्ये ऍक्टिव्हिटीज, डायजेशन, पचन, मिक्च्युरेशन, मूत्रविसर्जन एटसेट्रा. समजलं. आता नेक्स्ट पॉइंट नंबर 6. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इज अँटागॉनिस्टिक टू सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. आपण जसे पॉइंट बघितले तशाप्रमाणे तिथं सांगितलेलं आहे थोडक्यात. म्हणजेच पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम अँटागॉनिस्टिक असते कुणाला, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला. अँटागॉनिस्टिक म्हणजे विरोधी, परस्पर विरोधी असते पूर्णपणे. काय तर आपण हे डिफरन्स जे बघितलेत त्याच्यावरून आपल्याला समजलेलं आहे. म्हणजे तिथं प्री गॅंग्लियॉनिक नर्व फायबर कसले होते तर तिथं शॉर्ट होते, इथं कसले आहेत, लॉंग. पोस्ट गॅंग्लियॉनिक नर्व फायबर्स तिथं लॉंग होते, इथं कसे आहेत, शॉर्ट. परस्पर विरोध आहे. तसंच टर्मिनल एंड पोस्ट गॅंग्लियॉनिक नर्व फायबरचे जे टर्मिनल एंड आहे इथं सिक्रेट काय करतायत तर ॲसिटिल कोलिन. म्हणून ह्यांना काय म्हणतात, कोलिनर्जिक फायबर्स. तिथं काय सिक्रेट केलं जात होतं तर त्यामध्ये ॲड्रेनालिन, नॉर ॲड्रेनालिन, म्हणून त्यांना काय म्हणत होतो, ॲड्रेनर्जिक फायबर्स. समजलं. सो पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इज अँटागॉनिस्टिक टू सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. परस्पर विरोधी एकमेकाचे आहेत. आणि लास्ट पॉइंट त्यामध्ये 7. दिस सिस्टीम ऑल्सो वर्क्स ड्युरिंग रेस्ट, कम्फर्ट, प्लेजर एटसेट्रा. आणि ही सिस्टीम जी असते कधी काम करत असते, ज्यावेळी रेस्ट मध्ये असतो, म्हणजेच विश्रांतीचा काळ असतो त्या काळात. कम्फर्ट समाधान ज्यावेळी असतं, योग्य वाटतं त्यावेळी. प्लेजर ज्यावेळी आनंद असतो त्यावेळी जी सिस्टीम काम करत असते ती कोणती असते, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. कळलं, समजलं. आणि त्याच्यामध्ये परस्पर विरोध आहे. ती जी सिस्टीम होती ती कधी काम करत होती, स्ट्रेस, पेन, अँगर असा काळ असताना, म्हणजे ताण, नंतर पेन, वेदना, अँगर, राग आला की ती काम करते. कोणती सिस्टीम तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. आणि ही ज्यावेळी माणूस अगदी आनंदात खुशीत असतो
त्यावेळी कोणती काम करते? पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम करते. म्हणजेच लास्ट पॉइंट काय? दिस सिस्टीम ऑल्सो वर्क्स ड्युरिंग. कोणत्या काळात काम करते ही सिस्टीम? विच सिस्टीम? पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम वर्क्स ड्युरिंग. कधी? रेस्ट, विश्रांतीचा काळ. कम्फर्ट, समाधान, सुयोग्य वाटतं त्या काळात. नंतर प्लेजर, ज्यावेळी आनंद असतो त्या काळात. समजल्या? या कोणत्या सिस्टीम झाल्या? तर ऑटोनॉमिक और ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम divided into two types. First type is completed. This type is called sympathetic nervous system and second type is called parasympathetic nervous system. म्हणजेच पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इज अँटागॉनिस्टिक टू सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. म्हणून एक पक्की डोक्यात ठेवायची, दुसरे ऑटोमॅटिक लक्षात राहते. समजलं? धन्यवाद.